राहाता तालुक्यातील सावळवीर हद्दीतील नाशिक रोड लगत असलेल्या ओस पडलेल्या खाणीचा शिर्डीची तहान भागवण्यासाठी वापर होऊ शकतो असा नवीन प्रस्ताव सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शासनाकडे पाठवलाय। 2018 साली होणाऱ्या साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशभरातून आणि देशाबाहेरील गर्दी शिर्डीमध्ये येईल। त्या गर्दीच्या नियोजनासाठी पाणी उपलब्ध करणं अत्यावश्यक बाब आहे। तसेच निळवंडे धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प 2018 पूर्वी शक्य नाही। त्यामुळे अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावळवीर येथील दगडाच्या खाणीचा पाण्याच्या साठवणुकीसाठी तळ म्हणून वापर करून शहरासाठी 5 महिने पुरेल इतकं पाणी साठवता येऊ शकतो असा दावा काळेंनी या प्रस्तावाद्वारे केला आहे। ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी कुंभमेळा काळात वाहन तळासाठी खासगी जागा अधिग्रहित करून कोट्यवधी रुपये तात्पुरत्या सोयीसाठी खर्च केले, त्याचप्रमाणे ओस पडलेले खड्डे अधिग्रहित करून कमी खर्चामध्ये कायमस्वरूपी पाणी साठवण्याचा स्रोत निर्माण होऊ शकतो असा हा महत्वाचा प्रस्ताव काळेंनी पाठवलाय। सदर प्रस्ताव शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी पुढाकारातून राबवावा, जेणेकरून शिर्डीकर आणि साई भक्तांची भविष्यात सोय होऊ शकेल अशी माफक अपेक्षा संजय काळेंनी S9 न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। शिर्डी संस्थान शिर्डीमध्ये पाण्याचा तुटवडा आहे हे सर्व श्रुत आहे। गोदावरी डावा कालवा किंवा गोदावरी उजव्या कालव्याला आवर्तने 2-2 महिन्यांनी येतात आणि त्यामुळे शिर्डीमध्ये पाण्याचा प्रश्न कायम निर्माण होतो। उन्हाळ्यामध्ये गर्दीच्या काळामध्ये साईबाबा संस्थानला स्वतःची धर्मशाळा बंद ठेवण्याची नामुष्की येते। अशा परिस्थितीमध्ये सन 2018 मध्ये साईबाबा समाधींचा शताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने शिर्डीमध्ये गर्दीचा लोट येणार आहे। यासाठी नियोजन करणे जरुरी आहे। साईबाबा संस्थानने निळवंडे धरणातनं शिर्डीला बंद पाईपलाईनमध्ये पाणी आणण्याचा प्रस्ताव टाकलेला आहे। त्यासाठी 500 कोटी रुपये खर्च येणार आहे, परंतु मंजुरी आहे ह्या संपूर्ण भागामध्ये किंबहुना अशी मोठी योजना कार्यान्वित करण्यासाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे जवळजवळ 10 वर्ष लागतात आणि हे पाणी 2018 मध्ये पोहोचणार नाही। अशातच शिर्डीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेले सावळवीर गावाच्या नजीक बंद खाणी आहेत, दगडाच्या खाणी आहेत। जवळजवळ 70 ते 80 फूट खोल आणि 5 ते 10 एकराच्या ह्या खाणी आहेत। गेल्या 10 वर्षापासून ह्या बंद पडलेल्या खाणी साईबाबा संस्थान किंवा नगरपंचायत शिर्डी ह्या दोघांपैकी कोणीही एकाने ताब्यात घेऊन केवळ गोदावरी उजव्या कालव्यापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर ह्या खाणी आहेत। ह्या खाणीमध्ये जर पाणी साचवलं तर कमीत कमी शिर्डी शहराचं 5 महिन्याचं पाणी त्या तळ्यामध्ये साचू शकतं। आणि त्यामुळे मी काल जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवला की जसं जिल्हाधिकारी वाहनतळासाठी जागा अधिग्रहित करतात, त्याचप्रमाणे शिर्डीच्या पाणी प्रश्नासाठी हे जे खाणीचे खड्डे आहेत हे ताब्यात घ्यावेत आणि ज्याची कोणाची ती जागा आहे त्याला त्याचा योग्य तो मोबदला देऊन ह्या ताब्यात घ्याव्यात आणि ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाईपलाईन करून पाणी साचवावं आणि शिर्डी, कोपरगाव किंवा आजूबाजूची जी काही तहानलेली गावं आहेत यांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा। केवळ संजय काळेंनी हा प्रश्न सुचवलेला आहे म्हणून याला डस्टबिन दाखवावं ही जी पद्धत जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत ही न करता काय सुचवलं हे बघावं आणि शिर्डीचा प्रश्न मिटवावा। शिर्डीला पाण्याचा प्रश्न जर मिटवायचा असेल तर हा सोप्यातला सोपा मार्ग आहे। मला असं म्हणायचं आहे की खोदकामामध्ये मिळणाऱ्या कमिशनसाठी काही अधिकारी हा प्रस्ताव चुकीचा आहे आणि खर्चिक आहे असं समजून किंवा वेगवेगळे कारण दाखवून हा बंद पाडण्याचा प्रयत्न करतील। यावर विचार न करता केवळ शिर्डीची तहान कशी भागवायची, येणाऱ्या भक्ताला पाणी मुबलकपणे कसा मिळेल आणि हॉटेल व्यावसायिकांनाही पाणी कसं मिळेल, त्यांचा व्यवसाय फ्लरिश होईल, यासाठी हा प्रस्ताव युद्धपातळीवरती विचार करून कार्यान्वित करावा। यासाठी केवळ शिर्डी संस्थानचे अभियंते किंवा नगरपालिकेचे अभियंते न डेप्यूट करता शासनाचे अभियंते यामध्ये डेप्यूट करावेत। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं आणि हा प्रकल्प लवकरात लवकर चालू करून शिर्डीला मुबलक पाणी द्यावं। यासाठी शासन दरबारामध्ये असलेलं वजन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील असो किंवा
सध्याचे रुलिंग सरकार असतील, मी म्हणेल की पालकमंत्री राम शिंदे असतील, या दोघांनी एकत्रित येऊन हा शिर्डीचा पाणी प्रश्न मिटवावा. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे देवस्थान आहे. या ठिकाणी कुठल्याही भक्ताला पाण्यासाठी वणवण करावं लागू नये, या एकमेव कारणासाठी एकत्रित येऊन हा प्रस्ताव मान्य करावा अशी माझी विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, शिर्डी.